तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता कामिनी, अनिका आणि रागिणीचा खूप मोठा प्लॅन झालेला असतो की आता राजांचे बाबा एकाच ठिकाणी खुर्चीवर बसूनच सगळं काही करतात. त्यामुळे मात्र आता कामिनीचं म्हणणं असतं, हा राज एकच जण कशाला, अजून एका जणाला सोबत नको का? तर दुसरीकडे अनिकाने एका ठिकाणी ना खूप साऱ्या गोट्या टाकून ठेवलेल्या असत्या आणि मग लगेचच रागिणी राजांना घेऊन घरामध्ये जात असते आणि मग त्यानंतर कामिनी आजोबांना सांगू लागते की आता बस झालं, तुम्ही किती दिवस एके ठिकाणी बसून राहणार आहात, तुम्हाला पण कोणीतरी सोबत हवं ना. आणि राजांना त्या गोट्यावरून घसरून जर तो पडला तर तोही मात्र कोमात जाईल, असं मात्र अनिका, रागिणी आणि कामिनीचा प्लॅन असतो. त्यानंतर मात्र कमळी आणि निंगी तेवढ्याच वेळात घरी येतात. तर आजोबांना बोलता येत नसतं, पण ते सांगण्याचा प्रयत्न करतात की यानं राजनला घरामध्ये घेऊन गेले आहे आणि काहीतरी मोठं घडणार आहे, मी त्यांचं बोलणं ऐकलं आहे. त्यानंतर कमळी म्हणू लागते, अगं निंगे, आजोबांना काहीतरी बोलायचं आहे पण आपल्याला समजत नाही, ते तिकडंच इशारा करताय म्हणजेच घरात काहीतरी झालं आहे. आता राजांना मात्र खूप दारू पिलेला असतो, कारण की त्याची गौरी त्याला सोडून गेली. तिनं सगळं काही सांगितलं आहे, मी आता सगळं काही विसरले आणि मी माझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात केली आहे, तुम्ही पण तसंच करा, सगळं विसरून जा. मात्र ते काही राजनला सहनच होत नसतं, त्यामुळे राजन मात्र खूप ड्रिंक करून आलेला असतो. त्यानंतर आता रागिणी त्याला घेऊन जाते आणि जिथं गोट्या टाकलेल्या आहेत ना तिथपर्यंत घेऊन जाते आणि मग त्याचा हात सोडून देते. राजन मात्र पडणारा असतो. तेवढ्याच वेळात कमळी धावत येते आणि राजनला वाचवते आणि मग त्याला त्याच्या रूममध्ये पण नेऊन घालते. राजन थोडा वेळ बडबड करतो आणि मग आराम करतो. त्यानंतर अन्नपूर्णा आजी तर कमळीला म्हणू लागतं, बरं झालं कमळी, तू वेळेवर पोचली ना, तर राजांचं काही खरं नव्हतं आज. मी ह्या तिघींचं काय करू आणि काय नाही मला तर कळतच नाही. पण कमळी मात्र त्यावेळी अन्नपूर्णा आजीला त्यांचं नाव सांगत देखील नसते. दुसरीकडे आता गौरीला राजांसाठी चिठ्ठी पाठवायची असती की राजांना खूप काळजी करत असतील, त्यांना वाटत असेल की त्यांची गौरी त्यांना खरंच सोडून गेली, पण मी आता त्यांना चिठ्ठी कशी पाठवणार? मी जर चिठ्ठी दिली आणि भलतंच घरात कुणी दुसऱ्यांनी जर चिठ्ठी वाचली तर मग कसं होईल? आता कमळी ऋषीच्या घरी गेलेली असते अभ्यास करण्यासाठी. तर कमळी आणि ऋषीचं बोलणं चालू असतं. तेवढ्याच वेळामध्ये गौरी मात्र चिठ्ठी राजांसाठी लिहिते आणि आता कमळीच्या बॅगमध्ये टाकून देत असते. त्यानंतर ऋषी आणि कमळीचं बोलणं, त्यांचा अभ्यास झाला की कमळी घरी जाण्यासाठी निघत असते. कमळी जेव्हा घरी जाते तेव्हा मात्र कामिनी तिथे मधीच असते. कमळीची बॅग खाली पडते. तर आता कामिनी म्हणू लागते, काय ग कमळी, असं अचानक काय झालंय, तू कसं काय पडली आहेस? त्यानंतर कमळी आणि निंगी कामिनीला काहीच उत्तर देत नाही, चुपचाप राजांच्या रूममध्ये निघून जातात. ती चिठ्ठी मात्र खालीच पडते. दुसरीकडे गौरी विचार करू लागते, मी जर आता कमळीच्या बॅगमध्ये चिठ्ठी तर पाठवली आहे राजांजीसाठी, पण जर तर चिठ्ठी दुसऱ्याच्याच हाती लागली तर मग कसं होईल? मला तिथं लगेच जायला हवं, मला बघायला हवं की राजांची चिठ्ठी बघताय की नाही. त्यानंतर गौरी देखील तिकडे जाण्यासाठी निघत असते आणि कमळीच्या बॅगमधली चिठ्ठी खालीच पडते. कामिनीचं लक्ष जातं, पण कामिनी काय ती चिठ्ठीला बघत नाही. दुसरीकडे राजन खूप बडबड करू लागतो, म्हणू लागतो, कमळी सांग ना गं, तुझ्या आईला जाऊन जे काही खरं आहे ना ते खरं खरं सांगून टाक ना गं. ती बघ ना गं, माझी गौरी मला डायरेक्टली सोडून गेली आहे, तू आता खरं काय ना ते आईला जाऊन सांग बरं का. कमळी मात्र त्यावेळी राजनला काहीच बोलत नाही, ती तिथनं रागातच निघून जाते. मग कमळीच्या पाठोपाठ निंगे देखील निघून जाते. त्यानंतर मग राजांचं त्या चिठ्ठीवर लक्ष जातं. ती चिठ्ठी दरवाजामध्येच पडलेली असते आणि त्या चिठ्ठीवर नेमकं वरतीच गौरी नाव लिहिलेलं असतं आणि मग राजन ती चिठ्ठी घेतो आणि वाचण्याचा प्रयत्न करतो, पण आता तो ड्रिंक पेलेला असतो, त्याला त्या नशामध्ये ना ती चिठ्ठी काही वाचताचीच नसते. तर गौरी पण बाहेरून बघत असते की चिठ्ठी कुणाच्या हाती लागली म्हणून. तर कमळी मात्र राजांसाठी आणि तिच्या आईसाठी मात्र देवाकडे प्रार्थना करत असते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं, ही चिठ्ठी नेमकं कामिनी घेते की काय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.